तो कसा आहे? तो आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो. उदाहरण, पैठणला, मुंगी पैठणला भानदास महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तन करत असताना भानदास महाराजांनी सांगितलं, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता कसवला विश्व तुझी. अरे तो पंढरीचा पांडुरंग जो आहे ना, तो आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो. जा तुम्ही त्याच्या भेटीला. ते कीर्तन ऐकायला एक कुर्मदास नावाचे संत, हा ज्याला हात नाही आणि पाय नाही, कुर्मदास गेले भानदास महाराजाकडे आणि मान झुकवली, दर्शन केलं, कारण हात नव्हते ना. महाराज, काय रे बाळा, तुम्ही कीर्तनात सांगितलं की पंढरीचा राजा पांडुरंग आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो. मग मला हात पण नाहीत आणि पाय पण नाहीत, मला तो पंढरीचा राजा हातपाय देईल, निश्चित देईल. काय करावं लागेल? पंढरीला जावं लागेल तुला. ठीक आहे महाराज, जातो. निघाला कुर्मदास. हा तेव्हाच 300-350 वर्ष, 400-450 वर्षापूर्वीची गोष्ट बघा. आणि ते निघाला महाराज मुंगी पैठणून. तेव्हाचे का रस्ते काय डांबरी रस्ते होते का? निघाला गडबडा लोळत. कुणी दिलं तोंडात कोंबलं तर खायचं, नाहीतर तसंच पडून राहायचं. हो, खडे रुतले शरीरामध्ये, रक्तस्राव व्हायला लागला. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखल्या. निघाला कुर्मदास मजल दर मजल करत. ही इथे आरणच्या पलीकडे लवाळ स्टेशन आहे, ही रेल्वे पट्टी जाते तिथे. आणि तिथपर्यंत आले कुर्मदास. दशमी, उद्या एकादशी. आता नाही जाणं होत, मध्ये माझं जाणं होत नाही. माझे गुरुदेवाने सांगितलं भानुदास महाराजांनी की तो पंढरीचा राजा जर बघितला, त्याचं दर्शन घेतलं की तो आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय देतो. पण आता माझं भाग्य कमी पडतंय. आता जा. थकलेला कुर्मदास. किती मोठं अंतर आहे साहेब. आणि गडबडा लोळत हा रस्त्याच्या कडेला पडलेला कुर्मदास, डोळ्यातून अश्रूच्या धारा, की मायबापाचे दर्शन आता होत नाहीये. आणि तितक्यात एक दिंडी जाऊ लागली आणि दिंडी भजन करत निघालेले होते. हो, ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव भजन थांबलं. वारकऱ्याचं वारकरी म्हणले, कुणाच तरी आवाज आला का रे? एक वारकरी म्हणला, माधव काय? अरे तुला बरेच दिवस झाले वारीत चालून, म्हणून तुला भास झाला असेल, आवाज आला म्हणून. कुणाचा आवाज झाला नाही आला? चाल लवकर. आणि निघाले पुन्हा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. नाही रे, कोणीतरी आवाज देते. कोण आवाज देते? म्हणून वारकऱ्याने आसपास बघितलं तर कुर्मदास रस्त्याच्या बाजूला पडलेला. हो, रक्तस्राव शरीरातून होतोय, धुळीने केस विस्कटलेले, चेहरा सुकलेला, अश्रूच्या धारा डोळ्यातून आहेत. वारकरी गेले. कोण तुम्ही? आवाज दिला का? हा. का आवाज दिला? कुठेले तुम्ही? मी मुंगी पैठणचा आहे, माझं नाव कुर्मदास आहे. माझ्या गुरु महाराजांनी मला सांगितलं की पंढरीचा राजा, त्याच्या दर्शनाला गेले की तो आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो म्हणे. आणि मी त्या पंढरी राजाचं दर्शन करण्यासाठी निघालो होतो. पण भाग्य कमी आहे माझं, मला देवाने हातपाय दिले नाही ना. आज दशमी, मला नाही येणं होत. उद्या एकादशी, नाही येणं होत मला. तुम्ही पंढरपूरला चाललात ना? हो. मग गेल्यावर एक काम करता काय? देवा सांगा नमस्कार,
देवा सांगा नमस्कार, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती। माझी ही आर्तवाणी देवाजवळ गेल्यानंतर देवाला सांगाल का, की त्यांना म्हणाव तुमचा एक भक्त आहे म्हणाव देवाला, आणि देवाला म्हणाव त्याला हात नाहीत पाय नाहीत, मुंगी पैठणवरून चालत आलेला आहे, पाय नाहीत, गडबडा लोळत तिथपर्यंत आलोय मी, त्यांना म्हणाव जर थोडासा अवकाश भेटला, वेळ जर भेटला तर या गरीबाला भेटायला या म्हणाव। हा पण नाही जमणार, कारण मला माहिती आहे तिथे मोठे मोठे संत येणार ना, तिथे तुकाराम महाराज येणार, सावता महाराज येणार, गोरोबा काका येणार, चोखा महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, मोठे मोठे संत येणार। माझ्यासाठी थोडाच वेळ भेटणार आहे त्या देवाला। हा, एवढ्या मोठ्या मोठ्या संतांना भेटतानी त्याला मला भेटायला वेळ कसा भेटेल? ठीक आहे, देवाला म्हणाव नाही वेळ भेटला तर नका येऊ, पण तिथूनच माझ्यावरती आशीर्वाद द्या ना। भक्त त्याला म्हणतात जो आपली इच्छा देवावर पण लादत नाही। राजी है हम उसमें जिसमें तुम्हारी रजाई, ठेविले अनंते तैसेच राहावे। देवाला म्हणाव नाही येता आलं नका येऊ, पण मी इथे पडलेला एवढी आठवण मात्र करून द्या त्याला। आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुळती। ठीक आहे बाबा सांगतो। आणि वारकरी निघाले। ओ वारकरी बाबा थांबा, काय आता अजून तुम्ही उद्या चंद्रभागेचं स्नान करसाल ना? हा, मग 2 वेळा करा बरं, एक वेळ तुमच्यासाठी आणि एक वेळ माझ्यासाठी। माझ्या नावाने डुबकी मारा। आज मी नाही का सकाळी, हो मी माझ्यासाठी, माझ्या बाबासाठी तर गुरुदेवासाठी मारली, पण माझ्या सर्व भक्त परिवारासाठी पण डुबकी मारून टाकली। बाबांचे भक्त माझे गुरुबंधू, माझ्यासाठी पण डुबकी मारा। ठीक आहे बाबा। आणि वारकरी निघाले, चंद्रभागेचं स्नान केलं आल्यावर आणि पांडुरंगाजवळ गेले। देवाच्या समोर तो वारकरी उभा राहिला आणि डोळ्यातून अश्रुधारा आणि हात जोडले। वारकरी बुवा, तुमच्या डोळ्यात अश्रुधारा, काही वाईट घडलं तुमच्या जीवनात? नाही देवा। मग डोळ्यात अश्रू का तुमच्या? 70 वर्ष वाऱ्या करतो देवा, पण असं प्रकरण नाही बघितलं। काय बघितलं आता याला माहित नाही वय? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे। आता परिहार द्यायची काय आवश्यकता आहे? तुम्हाला सर्व माहिती आहे। देवा, एक मुंगी पैठणचा वारकरी आहे, ज्याला हात नाहीत पाय नाहीत आणि इथे लौहार स्टेशनच्या जवळ पडलेला आहे। देवा, आमच्या 70 वर्षाचं वारीचं पुण्य तुमच्या चरणावर अर्पण करतो आम्ही, पण त्या गरीबाला जर भेट देता आली तर बरं होईल देवा। देवाचे डोळे भरून आले। खरे एक वाक्य बोलू, इथला पंढरीचा राजा भक्तांच्या दुःखाने दुःखी होणार आहे आणि भक्ताच्या सुखाने, अरे सुख तर तोच देणार आहे ना। माझ्या भक्तावरती संकट आणि दुःख, भगवंताने आवाज दिला, ज्ञाना नामा, ज्ञानानी नामा, चला जाऊ तेथ करणे सनाथ भक्तराज। चला माऊली, चला नामदेवराया। आणि नामदेवराय आणि ज्ञानोबरायांना घेऊन देव लौहार स्टेशनला भेट द्यायला। पांडुरंग परमात्मा एकटे नाही गेले, हो गीते साहेब सोबत एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे, आणि त्या दोन्हीचा मध्ये भगवान आहे। नाम, ज्ञान आणि भगवान ही त्रिपुटी माझ्या कुरुमदासाला भेटायला। भगवंत तिथे गेले, शोध घेतला, बघितलं तर कुरुमदास रस्त्याच्या खाली पडलेला,
धावत गेला जगाचा बाप आणि कुर्मदासाला उचललं आणि आपल्या मांडीवरती घेतलं आणि पिवळ्या पितांबराने भगवंतानी कुर्मदासाचं अंग पुसून काढलं. कुर्मदासाचे डोळे उघडत नव्हते, इतका थकलेला कुर्मदास. कुर्मदास, ए कुर्मदास, डोळे उघडायचा थकलेला इतका. आता आपण म्हणतो ना आम्ही थकलो म्हणतो की नाही वारी केली, तो तर गडबडा लोळत आल्याला. डोळे उघडणात कुर्मदासाचे. देवाने डोक्यावरून हात फिरवला. अरे त्याची शक्ती मिळाल्यानंतर बाकी काय. देवाने डोक्यावरून हात फिरवला, कुर्मदासाने डोळे उघडले आणि ज्याची वाट पाहतो तो ब्रह्मांडाचा मालक परमात्मा परमेश्वर तो मला दर्शन देण्यासाठी आला आणि त्याच्या मांडीवरती मला घेतले. हे 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 बघितलं कुर्मदासाने हंबरडा फोडला. देवाला असं बिलगा वाटलं, पण हात नाही ना. तसंच तोंड भगवंताच्या छातीला आणि पोटाला लावून होतकी देऊन परमात्माच्या मांडीवरती कुर्मदास रडू लागला. हे कुर्मदास, रडतो का? बघ बघ बघ, तुला कोण दर्शन द्यायला आले. उठून बघ, डोळे उघडे दा. कोण? त्याला असं वाटत होतं देवाला सोडूच नाही, जसं बाळ आईला बिलकतं ना. म्हणून तर एक प्रमाणे बाबा, धावे चाले धेनू जैसी वत्सा लागी तैसा नारायण. हा, परमात्मा भक्तासाठी कसा धावून जातो, धेनू जशी वत्सासाठी धावत त्याला दूध पाजासाठी धावत जाते ना, तसा परमात्मा कुर्मदासासाठी धावून गेला आणि मांडीवर घेतले. कुर्मदास, अरे बघ ना, तुला दर्शन द्यायला कोण आलं, बघ बघ कोण आलेले. आणि कुर्मदासाला असं धरलं. समोर ज्ञानेश्वर महाराज उभे होते. माऊलीला बघितलं, कुर्मदासाला वाटलं दर्शन करावं, पण हात डोळ्यातले आशूर माऊलीकडे बघितलं, डोळे झाकले. माऊलीला कळालं माझ्या कुर्मदासाला माझं दर्शन. भगवंताने म्हणावं, माऊली माझ्या कुर्मदासाला भेट द्या. ज्ञानोबरायांनी खाली बसावून कुर्मदासाला असे धरावं, नामदेवरायांनी धरावं आणि कुर्मदास रडू लागले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं वाक्य, कुर्मदास रडता का? भगवान तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलेत, व तुम्ही रडता का? माऊली, माझ्या गुरुदेवाने सांगितलेलं वाक्य खरं ठरलं. माझ्या भानुदास महाराजांनी सांगितलं की पंढरीचा पांडुरंग आंधळ्याला डोळे देतो आणि पांगळ्याला पाय देतो. हे माझ्या गुरुदेवाने सांगितलेलं वाक्य खरं ठरलं. याचा मला खूप हर्ष होतो आहे. हे आनंदाचे अश्रू आहेत माझे, दुःखाचे नाही आहेत. नामदेवराय तितक्यात म्हणले, कुर्मदास कोणते हातन पाय दिले तुला देवाने? कोणते हात पाय दिले? भानुदास महाराजाचा शिष्य आहे कुर्मदास महाराज. कुर्मदासाने सांगितलं, नामदेवराया, जगाच्या बापाने मला मांडीवरती घ्यावं, अजून कोणते पाय यायचे, अजून कोणते हात गरजेचे आहेत? आता जगाच्या बापाने मला मांडीवर घेतलंय, हात कोणते पाय आणि कोणते हात? सर्वस्व तो जर माझ्या जगाचं ब्रह्मांडाची सत्ता जर मला हातावरती घेत असेल तर हेच मला पाय मिळाले आणि हेच मला हात मिळालेले. आपल्याला नाही असं वाटत? हो, महाराष्ट्रात जन्माला आला आणि 70 वर्ष वय झालं, 70 वर्ष वय झालं आणि पंढरीची वारीच नाही केली तर तुम्हाला नाही असं वाटत पाय असून सुद्धा पांगळा आहे म्हणून? हा, आणि 80 वर्ष जन्माला झालेत, जन्माला येऊन वय झालं आणि पंढरीचा पांडुरंग अजून बघितलाच नाही चांगले डोळे असून तुम्हाला काय वाटतं? तो डोळस आहे, तो आंधळा आहे, तो आंधळा आहे. पण एखादा अंध एखाद्या वारकऱ्याचा हात घेऊन जर पंढरपूरला दर्शनाला येत असेल तर समजून घ्यावं त्याला खरे डोळे मिळाले. एखादा पांगळा, एक वारकरी पांगळा आहे परंतु गाड्यावर बसून आलाय पंढरपूरला, हा, समजून घ्या भगवंताने त्याला इच्छारूपी पाय दिले. आंधळ्याला जर पंढरपूरला यावं वाटलं तर त्याला अंतरचक्षू दिले असं म्हणावं लागेल. म्हणून तो पंढरीचा पांडुरंग आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो. वांझा पुत्र फळे नवस पुरविती विठाय. कुर्मदासाने देवा कुर्मदासा तुला हातपाय देऊ पुन्हा? त्याने सांगितलं नको,
आता काही आवश्यकता नाही आहे देवा. तो नवस फक्त तुझ्यापर्यंत यायचा होता. खरं तर आता हे पण नवस करायची गरज नाही. आता एकच नवस करायचा, आठवीन पाय हा माझा नवस. देवा आता नको, बस आता जीवनाची यात्रा मला थांबवायची, बस एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्याच लवाळ स्टेशनला देवानी कुर्मदासाला समाधीस्थ केलं महाराज. म्हणावं लागत नाही काय, आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी अजरामर कीर्ती आहे. आज एवढ्या या पंढरपूर क्षेत्रामध्ये कुर्मदासाची कीर्ती गायल्या जाते. हे कुर्मदासाला हातपायच मिळालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल